बागेतलं जे आमचं दुकान होतं ते एकदम छोटं होतं, म्हणजे एक बाकड्यासारखं होतं. त्यांनी छोट्याचं मोठं केलं ते दुकान. माझे वडील 2005 साली त्यांचा देहांत झाला. मला अजून आठवतंय की त्यांनी 2001 साली लक्ष्मी रोडची आमच्यासाठी प्रॉपर्टी रेडी केली. पण मला तेव्हा अजूनही आठवते, तो माझ्या वडिलांसाठी सगळ्यात संघर्षाचा काळ होता. म्हणजे तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या आईची चमकी पण विकलेली ती जागा विकत घ्यायला. म्हणजे नंतर वडिलांनीच सगळा कार्यभार वडिलांनीच सगळं माझ्या घडवलं आणि पुढची पिढी केली. असं एवढं माझ्या आईवर अभिमान आहे की तिला ज्या बाईला कॅल्क्युलेटर पण पकडता येत नव्हतं, ती आज 2 ते 3 दुकानं एकटी सांभाळत आहे. यामागे आशीर्वादात ते आप्पांचे बरोबर. काका देखील सोबत होते. हो. आणि आता तुमची तिसरी पिढी याच्यामध्ये उतरलेली आहे. म्हणजे तुमच्यासोबत प्रसाद देखील तुम्हाला साथ देतात. पण मला असं म्हणायचं की तुमच्या दोघांमध्ये आजही तीच छबी दिसते का? जी आमची जुनी कस्टमर आहेत, म्हणजे वडिलांना आजोबांपासून येतात, पण जेव्हा ते मला बघतात ना, त्यांच्या डोळ्यात पाणी असतं. खरं आहे. म्हणजे मोती विकता विकता समोर आलेल्या ग्राहकाच्या डोळ्यांतून आलेले अश्रूच जणू काही मोती म्हणून तुम्हाला भेट मिळतात. एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. इथे अनेक स्त्रियांचा हात आहे आणि त्यामुळे तुमच्या बहिणी देखील तुमच्यासोबत असतात. प्रियांका आणि प्रीती यांच्यावर ते माझे बॅकबोन आहेत. मी आज जे आहे ते त्या दोघींमुळे पण आहे. त्यांचा पण खूप मोलाचा वाटा आहे माझ्या. म्हणजे पुष्करजी असं झालं की पंढरपूरचे नगरकर पुणेकर बनले. हो. आणि आता ठाणेकर झाले आणि मग परत पुण्यात आलो कोथरूडला. म्हणजे तुम्ही हॅट्रिकच साधलीत. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. लक्ष दिव्यांचा प्रकाश, उठण्याचा सुगंधी स्पर्श, रंगीबेरंगी कपड्यांचा साज, फराळांची लज्जत आणि यासोबत जर आवडता दागिना आणि त्याच्या सोबत असलेली नजाकत, या सगळ्या गोष्टींचा एकच संगम अर्थात दीपोत्सव. आणि याच दिवाळीच्या सणानिमित्त आपण आज अशा एका प्रसिद्ध ज्वेलर्स किंवा जे केवळ आणि केवळ संघर्षातून निर्माण झालेलं असं सराफी व्यावसायिक कुटुंब आहे, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. प्युरिटी, गॅरंटी आणि क्वालिटी, शुद्धता, हमी आणि गुणवत्ता यांचा संगम म्हणजे श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्स अर्थात SS नगरकर ज्वेलर्स. इनोव्हेटिव्ह ज्वेलरी म्हणजेच नाविन्यपूर्ण दागिन्यांचं सोनेरी दालन म्हणजेच SS नगरकर ज्वेलर्स. दुर्मिळ आणि पारंपरिक दागिन्यांची मेजवानी म्हणजेच SS नगरकर ज्वेलर्स. पण आता मी जी तुम्हाला माहिती दिली हे एवढं सोपं नाहीये, कारण यामागे उभा असतो तो संघर्ष, भक्ती, चिकाटी आणि जिद्द, जी या नगरकर कुटुंबातल्या श्रीपाद शंकर नगरकर यांनी दाखवली. आणि मग तिथून प्रवास सुरू झाला 73 वर्षांपूर्वी 1952 साली पुण्यातल्या तुळशीबागेतून. आणि आज याच नगरकर ज्वेलर्सची 4थी शाखा, ज्यात मी आता तिसऱ्या पिढीशी संवाद साधणार आहे. मधली पिढी अर्थातच वल्लभ नगरकर, वसंत नगरकर. त्यातलेच पुष्कर नगरकर आज माझ्याशी, तुमच्याशी आणि सर्व दागिने प्रेमींशी संवाद साधणार आहेत. तर पाहूयात त्यांचा संघर्ष आणि या नगरकर ज्वेलर्सची ही संघर्षमय कहाणी. पुष्करजी, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. तुम्हाला पण व सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. मी आत्ता जे वर्णन केलं त्यामध्ये 3 शब्द फार महत्त्वाचे होते: शुद्धता, हमी आणि गुणवत्ता. या तिन्ही गोष्टींचा संगम घडवण्यासाठी नगरकर कुटुंबानं काय प्रयत्न केलेत? नगरकर कुटुंबांचा आमचा प्रवास खरं पुण्यातला चालू झाला 1952 पासून. आम्ही मूळचे पंढरपूरचे. माझे आजोबा इकडं 1952ला आले पुण्यात. ते मग तुळशीबागेत त्यांनी राहणं चालू केलं. तेव्हापासून आमचा संघर्ष खरा चालू झाला. म्हणजे जेव्हा आमचे आजोबा आले, सगळं शून्यानं निर्माण केलेलं आहे. म्हणजे त्यांच्या पहिले काही नव्हतं, पश्चात काही जागा नव्हती, पंढरपूरला काही नव्हतं, सगळं विकून इकडे आले होते.
त्यानंतर त्यांनी मोत्याचा धंदा चालू केला आल्यावर. प्रत्येक गावोगावी जाऊन ते मोत्याचा धंदा करायचे. म्हणून त्यांना मोतीवाले देखील मोतीवाले म्हटलं नगरकर. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे ते मला अजून आठवतात. माझे वडील मला सांगायचे, की आपले आजोबा म्हणजे त्यांना आप्पा म्हणायचे. ते प्रत्येक गावोगावी सगळीकडे म्हणजे नगर, औरंगाबाद, जुन्नर, मनसर म्हणजे सगळा महाराष्ट्र फिरायचे. आणि ते तेव्हा पैसे वाचवायला म्हणजे आज सांगतात, की पैशाची किंमत तुम्ही कशी केली पाहिजे. फक्त एका भातावर खायचे, कारण का पुढच्या पिढीसाठी राखलं पाहिजे. आणि दहीभात वगैरे असं खायचे, असे आमचे वडील सांगतात अजूनही. सांगायचे की त्याप्रमाणे तो संघर्ष चालू झाला. त्यांनी खूप मेहनत घेतली. त्यानंतर आमचे आले म्हणजे वडील. वडील आणि माझा काका. म्हणजे श्रीपाद वल्लभ. बरोबर आहे, श्रीपाद वल्लभ. आणि मग वडील आणि माझा काका ह्यांनी धंदा पुढे चालू केला, वसंतनगर. वसंत नगरकर यांनी. त्यानंतर मग त्यांनी तुळशीबागेतलं जे आमचं दुकान होतं ते एकदम छोटं होतं, म्हणजे एक बाकड्यासारखं होतं. लिटरली ते जुन्या काळात नसतं का, तुम्ही जर कुठल्या पिक्चरमध्ये बघितलं असं खालती बसून बीडी असं, तसं होतं. मग ते त्यांनी एक्सपांड केलं तुळशीबागेतलं दुकान. त्यांनी छोट्याचं मोठं केलं ते दुकान. त्यानंतर माझे वडील 2005 साली त्यांचा देहांत झाला. त्यानंतर मग त्यांनी त्याच्या अगोदर मला लहान होतो मी खूप. मला अजून आठवतंय की त्यांनी 2001 साली लक्ष्मी रोडची आमच्यासाठी प्रॉपर्टी रेडी केली. अच्छा. म्हणजे माझं वय वर्ष तेव्हा होतं 10-11. बरं. पण मला तेव्हा अजूनही आठवते, तो माझ्या वडिलांसाठी सगळ्यात संघर्षाचा काळ होता. म्हणजे तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या आईची चमकी पण विकलेली, ती जागा विकत घ्यायला अच्छा. सगळी. अगं म्हणजे ती याचा अर्थ एवढी प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे श्रीचा. त्या स्त्रीचा हात असतो. बरोबर आहे. त्यानंतर अजून त्याच्याहून पुढे घेतली प्रॉपर्टी, ठीक आहे. 30 भाडेकरू होते बर. त्या प्रॉपर्टीमध्ये. तर प्रत्येक भाडेकरूला काढताना त्यांना एवढा त्रास झाला. म्हणजे प्रत्येक भाडेकरू त्यांना येऊन थांबवायचे, बस आज आहे उद्या आहे. म्हणजे तेव्हा पण ते खूप मोठ्या पोझिशनला होते. तरी त्यांनी ते कॉम्प्रोमाइज केलं, की वा ठीक आहे, तू म्हणतोय ना, तू मोठा मी लहान. पण त्यांनी ती गोष्ट खूप सहन केली, ह्युमिलिएशन आणि हे. त्याचा परिणाम असा झाला, 2004 साली ते सगळ्यांना भाडेकरूंना काढलं त्यांनी. आणि बिल्डिंगचं आमचं कन्स्ट्रक्शन चालू झालं लक्ष्मी रोडच्या प्रॉपर्टीच्या दालनाचं. 2005 साली कुठं कम्प्लिशनला आली होती प्रॉपर्टी आणि इंटिरियरचं काम चालू होतं, तेवढ्यात त्यांचं निधन झालं हृदयविकाराच्या झटक्याने, हार्ट अटॅकने. म्हणजे तेव्हा तर मी एकदम 11-12 वर्षाचा होतो. मी अगदी चौथी पाचवी होतो, एकदम लहान होतो. मग तेव्हा आमचे अख्ख्या नगरकर कुटुंबाचे हेड म्हणजे माझे वडील होते. बरोबर. म्हणजे तुम्ही जर बघितलं, माझे वडील अजूनही लोक त्यांचं नाव काढतात. म्हणजे नंतर वडिलांनीच सगळा कार्यभार सांभाळला. वडिलांनीच सगळं माझं घडवलं आणि पुढची पिढी केली. बरोबर. म्हणजे माझ्या काकाला सांभाळलं, हे केलं. तर वडिलांनी खूप मोलाचा योग केलं आमच्या ह्याच्यात. त्यानंतर माझी आई म्हणजे वडील एक्सपायर झाल्यानंतर, म्हणजे तिला कॅल्क्युलेटर पण हातात पकडता येत नव्हतं. माझ्या काकांनी तिला दुकानात आणलं, शिकवलं, वहिनी तुम्ही या ह्याच्यातनं बाहेर या. मला एवढा अभिमान आहे आज, मला असं एवढं माझ्या आईवर अभिमान आहे की तिला, त्या बाईला कॅल्क्युलेटर पण पकडता येत नव्हतं. ती आज 2 ते 3 दुकानं एकटी सांभाळत आहे. अरे बाप. कारण आता पुष्करजींनी सांगितलं, ती माहिती खरं म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे. आज 1952 साली म्हणजे 73 वर्षांपूर्वी स्थापन झालेली पहिली शाखा आज नगरकर ज्वेलर्सच्या 4 शाखा आहेत. 2015 मध्ये अर्थातच, त्यानंतर लक्ष्मी रोडला, आणि मग आत्ता 2024 मध्ये ठाण्यामध्ये, आणि आत्ता 2 ऑक्टोबर 2025ला कोथरूडमध्ये, ज्या ठिकाणी आपण पुष्करजींशी संवाद साधतोय. खरं तर यामध्ये आईचं मोठं योगदान आहे, वडिलांचं मोठं योगदान आहे, आणि यामागे आशीर्वादात ते आप्पांचे. बरोबर. काका देखील सोबत होते. हो. आणि आता तुमची तिसरी पिढी याच्यामध्ये उतरलेली आहे. म्हणजे तुमच्यासोबत प्रसाद देखील तुम्हाला साथ देतात. पण मला असं म्हणायचं की तुमच्या दोघांमध्ये आजही तीच छबी दिसते का? म्हणजे आप्पांची, वडिलांची. उदाहरणार्थ मी असं ऐकलंय की तुम्हीच स्वतः कस्टमरला अटेंड करता, आणि मग एखादा कस्टमर जे पारंपरिक आहे तुमचं, तेच तुम्हाला म्हणतं, अरे पुष्कर सर, तुमच्यात आम्हाला आमचे वल्लभ दादा दिसत आहेत किंवा आप्पा दिसत आहेत. असं कधी झालंय? हो, खूप वेळा होतं. म्हणजे आता जी आमची जुनी कस्टमर आहेत, म्हणजे वडिलांना आजोबांपासून येतात, ती तर रिपिटेशन तर आहेच. पण जेव्हा ते मला बघतात ना, त्यांच्या डोळ्यात पाणी असतं. ते मला एवढं म्हणतात की सेम वडिलांसारखा दिसतो, आणि मला बघून रडतात, ढसा पाणी येतं डोळ्यात. मग तेच तुमच्यासाठी मोती आहेत असं वाटत? हो, बरोबर आहे. म्हणजे मला अजूनही आठवतं, एक जुनी आजी होत्या, त्या दुकानात जस्ट कंठी घ्यायला आले होते आपल्याकडे, आणि मी त्यांना अटेंड केलं.
की मग ते म्हणले वल्लभचा मुलगा ना. मी नुकतंच बसायला लागलेलो तेव्हा 2011-12 साली. तर वल्लभचा मुलगा ना. त्या बाईंनी मला येऊन बसवलं, मला रडल्या की म्हणे तो माझ्या मुलासारखा होता. जेवढी दुसऱ्याने कोणी काळजी घेतली ना तेवढी त्यांनी काळजी केली. असं पण मला खूप अनुभव आलेत वडिलांचे. अजूनही वडिलांचं नाव आहे, त्याचा मला खूप फायदा पण होतो. आणि खरं आहे, म्हणजे मोती विकता विकता समोर आलेल्या ग्राहकाच्या डोळ्यांतून आलेले अश्रूच जणू काही मोती म्हणून तुम्हाला भेट मिळतात. खरं म्हणजे जिओलॉजीचा कोर्स देखील तुम्ही जिओलॉजी केलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉलेज आणि या ठिकाणी हे ज्वेलर्स या दोन्ही गोष्टी सांभाळण्याचं कसरत किंवा कसब पुष्करजींनी या ठिकाणी हाताळलेलं आहे. नेमकी कशी परिस्थिती होती त्या काळामध्ये तुम्हाला दोन्हीही सांभाळायचं होतं? आता 2005 साली मी जसं मागे सांगितलं माझे वडील गेले. त्यानंतर 2005 ते 2010 मी शाळा माझी पूर्ण केली. त्यानंतर शाळेनंतर आम्ही 2010-11 सालीच व्यवसायात पडलो. 2011 साली जेव्हा व्यवसायात पडलो तेव्हा आम्हाला शिकायला खूप मिळालं. म्हणजे जेव्हा आम्ही केलो तेव्हा आम्ही झाडूपासनं पुसण्यापासनं सगळं केलं. म्हणजे काउंटरच्या आतलं, बाहेरचं नाही. बरं. आमच्या काउंटरच्या आत कोणी सेल्समन नव्हते, कोणीही नव्हतं. आमच्या कारण काय कचऱ्यात पण सोनं असतं. अच्छा. हो, आमचा जो कचरा येतो त्याच्यात पण आम्हाला सोनं मिळतं. तर सगळ्यात पहिले आम्हाला आमच्या काकांनी ते शिकवलं की तुम्ही पहिले दुकान कसं आहे ते फक्त ऑब्झर्व करा. म्हणजे मला आठवतं की मी 2-3 महिने फक्त काउंटरच्या मागे बसून होतो. मला काही आम्हाला हे नव्हत्या. फक्त कस्टमरला काय पाहिजे काय नाही तुम्ही शिका, बघून शिका. मग हळूहळू शिकत गेलो. मी 17व्या वर्षी जेमॉलॉजीचा कोर्स केला. 2 वर्ष तो कोर्स कंप्लीट केला. ते करता 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 2014 साल उजाडलं. आणि तेव्हा असं काहीतरी होतं की माझ्या वडिलांची खूप इच्छा होती अधुरी की आम्ही लक्ष्मी रोडला जावं. त्याच्यासाठी मी एक छोटं पाऊल उचललं. 2014 साली आम्ही रॅमी ग्रँडला एक्झिबिशन केलं. तो सगळ्यात टर्निंग पॉईंट होता आमच्या आयुष्यातला 2014 साल. आणि तेव्हा मी लहान होतो पण डेअरिंग केलं. म्हटलं काय होईल बघू तरी, डेअरिंग केल्याशिवाय काय होणार आहे. तर मग ते एक्झिबिशन आमचं एवढं सुपरहिट गेलं. त्यानंतर आम्ही ठरवलं की आता नेक्स्ट पुढचं पाऊल तेव्हाच त्याच रात्री डिक्लेअर केलं की 2015 साली पुढच्या 8 महिन्याच्या आत माझं लक्ष्मी रोडचं दालन माझ्या वडिलांचं स्वप्न मी पूर्ण करणार. अच्छा. 2015 नोव्हेंबरला आम्ही ते दुकान उघडलं. अच्छा. आणि आज ताग्यात खूप सक्सेसफुली रनिंग चालू आहे. ते 2015, 16, 17, 18, 19, 20 आम्हाला थोडी सिस्टीमला बसण्यात गेली. काय धंद्यामधले ड्रॉबॅक्स आहेत, काय नाही, आपण कुठं पहिले कमी पडलो तो कुठं नाही, मार्केटमध्ये काय चालू आहे ते सगळ्यात करण्यात गेले. 2024 साली आम्ही मग ठाण्याचं दुकान उघडलं. ते पण वडिलांचंच होतं की आपल्याला एक मुंबईत दुकान असलं पाहिजे. मुंबईत आत्ता नाही, थोडं बाहेर आहे, पण म्हटलं तेवढं तरी आपण प्रयत्न करू. की पुण्यात कसं, पुण्यात आपले कस्टमर होतेच पहिल्यापासून बेस. पण मी ठरवलं की आउट ऑफ द वे काहीतरी करायचं आणि ठाण्यात जायचं. मला खूप लोकांनी तेव्हा म्हणले, अरे ठाण्यात चालेल का, कसं होईल, काय होईल, तुमचं पुणे माहेरघर आहे. तर त्यातलं आता तुम्ही ठाण्यात चाललेत की तेवढ्या पर्यायचे लोक नाही की मग तुमचं दुकान कसं होईल. म्हणलं काही होत नाही, मी मेहनत करतो. माझ्या कामात आणि माझ्या डिझाईन्सवर मला एवढं कॉन्फिडन्स आहे की ते चालणार. आणि देवाच्या कृपेने ते आज एवढं उत्तम चाललंय. आज 1.25 वर्ष झाले त्या दुकानाला, खूप चांगलं चाललंय. म्हणजे पुष्करजी असं झालं की पंढरपूरचे नगरकर पुणेकर बनले. हो. आणि आता ठाणेकर झाले आणि मग परत पुण्यात आलो कोथरूडला. Exactly. म्हणजे तुम्ही हॅट्रिकच साधलीत. खरं म्हणजे 10 वर्षांमध्ये 2015 ते 2025 तुम्ही हॅट्रिक साधली. पण त्यामागे होतं वडिलांचं स्वप्न. अजून एक मला नमूद करायचं, त्यांनी जे राखून ठेवलं होतं त्यांच्यामुळे आज मी जे आहे ते पोहोचलो. नक्की. हे खूप महत्वाचं आहे. बरं, या सगळ्या दरम्यान खरं म्हणजे तुम्ही एकतर मुळात पंढरपूरचे त्यामुळे अर्थात विठ्ठल रखुमाई हे मंदिर आणि त्याच्याशी आपलं रिलेशन आध्यात्मिक या सगळ्याच गोष्टी आप्पांपासून तो सगळा आणि नावं पण श्रीपाद वल्लभ. तर मला असं म्हणायचं की म्हणजे आम्ही असं ऐकून होतो की त्या काळामध्ये म्हणजे विठ्ठल रखुमाई मंदिर जे आहे पंढरपूरचं, तर त्या ठिकाणी आपण चांदीचा दरवाजा पण अर्पण केला होता. तर ते काय आहे नेमकं, आणखी पुढे पण काहीतरी आपण केलेलं आहे तेही सांगा. 2001 साली आम्ही महापूजा केली होती पंढरपूरला. तेव्हा माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की आप्पा आणि आजींचा फोटो तिकडे पाहिजे. तर त्यांनी एक दार अर्पण केलं होतं चांदीचं पंढरपूरला. आणि त्या दरवाजाच्या बाहेर पंढरपूरला म्हणजे आजी आणि आजोबांचा फोटो होता. आजही, आता ते दरवाजा नाहीये, पण लाखो माणसं त्याला पाया पडून गेले आज ताग्यात. तो एक आम्ही केलं पंढरपूरचा दरवाजा. त्यानंतर माझ्या वडिलांनी 2004 सालीच्या आसपास आळंदीची महिरप केलेली मागे. त्यानंतर आम्ही केली आत्ता सगळ्यात रिसेंटची गोष्ट आहे आणि खूप आम्हाला अभिमान आहे त्यात. म्हणजे मी आणि माझ्या सर्व कुटुंबांचे साथे, माझ्या एकट्याचं नाही आहे त्यात, की माझा भाऊ आहे, काका आहे,
त्यांची सगळ्यांची साथ मिळाली, त्यामुळे आम्ही आळंदीचा कळस केला सोन्याचा. वा वा. आता 7.5 वर्ष माऊलींना झाली आणि आम्हाला एवढा अभिमान वाटतो सांगायला की विदिन 6 days मध्ये आम्ही ते 22 किलो सोन्याचा कळस केला. वा. म्हणजे हे असं झालं की ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस, अगदी त्याप्रमाणे पंढरपूर विठ्ठल रखुमाई मंदिरी अर्पिले चांदीचे द्वार आणि आळंदीच्या माऊली मंदिरी घडविला सोन्याचा कळस. असं बरोबर. म्हणजे कसं कुठे कसं वर्तुळ पूर्ण होत असतं बघा. म्हणजे वडिलांची एक एक स्वप्न, एक एक इच्छा आणि त्या ठिकाणी आपल्या आई वडिलांचा फोटो असावा. आणि मला तर असं म्हणजे आम्ही ज्या बातम्या बघितल्या किंवा ऐकल्या त्यामध्ये अगदी तत्कालीन लोकसभेचे अध्यक्ष श्रीयुत मनोहर जोशी ते आले देखील होते. त्यावेळी आलो होते. प्रियांका आणि प्रीती या त्यांच्या बहिणी, गहनाबाई प्रियांका हे दुकान देखील आहेच. अर्थात क्या कहना असंच म्हणायचंय, कारण जसं भाऊ काम करतोय तशा बहिणी देखील काम करतात. पण त्याच बहिणींनी भावांना कसा हातभार लावला आणि त्यांना या पद्धतीतल्या किंवा या गोष्टीतल्या कशा बारकाव्यांची त्यांची एकमेकांची चर्चा होते, त्यातून काय नवीन इनोव्हेशन होतं या संदर्भात देखील आपण विचारूयात. पुष्करजी, साहजिकच आहे, आपण मगाशीच म्हणालो की एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. इथे अनेक स्त्रियांचा हात आहे भरपूर. आणि त्यामुळे तुमच्या बहिणी देखील तुमच्यासोबत असतात. प्रियांका आणि प्रीती यांच्याबद्दल काय सांगा? माझ्या दोन्ही बहिणी मला म्हणजे ते मला मुलासारखंच हे करतात की कधी भावाचं तर नातं आहेच आहे, पण मला त्यांचा एक का उल्लेख करायचा वाटतो की मी लहान होतो तेव्हा मला वडील रोज महाबळेश्वरला दर सोमवारी घेऊन जायचे किंवा बाकी सगळ्या ठिकाणी घेऊन जायचे. तेव्हा त्यांना 4 व्हीलर येत नव्हती, पण जसं 2005 साली ते सगळं घडलं त्यांचं, त्यानंतर त्या शिकल्या 4 व्हीलर आणि मला प्रत्येक सोमवारी महाबळेश्वरला घेऊन जायच्या. बर दोघी जणी बर. शिकवली, गाडी घेतली स्पेशली, शिकल्या 2 महिन्या, मे महिन्याच्या ज्या सुट्टीत. तुमच्यासाठी शिकले ते. माझ्यासाठी शिकल्या आणि ते मी कधी विसरू शकत नाही. हम्म. म्हणजे त्यांनी जे मला सांभाळलं, म्हणजे आई तर होतीच, पण एक ते म्हणतात ना जनरेशन गॅप किंवा तुम्ही हे आता ते. त्यांना कधी 4 व्हीलर मध्ये फिरवता की नाही? हो, म्हणजे काय नेहमी हा. ते म्हणजे माझे आधारस्तंभ आहेत दोघी. म्हणजे ते माझे बॅकबोन आहेत. बरोबर. मी आज जे आहे ते त्या दोघींमुळे पण आहे, त्यांचा पण खूप मोलाचा वाटा आहे माझ्या ह्याच्यात. बरं, याच्यातच आता मला एक उपप्रश्न फक्त विचारायचा आहे. तुमच्या सगळ्यांची नावं पुष्कर, प्रसाद, प्रीती, प्रियांका हे प काय आहे? P5 आम्हाला म्हणतात ऍक्च्युली. ते स्टार्टिंग पासून एकाचं नाव ठेवलं, प्रीती, मग प्रियांका, मग पूजा, मग प्रसाद, मग शेवटी म्हणलं माझं काय नाही, म्हणलं वडील म्हणले की नाही त्याचं पण P पासून ठेवायचं, पुष्कर. त्यामुळे ते सगळ्यांचं नाव P5 पासून झालं. ओके, ठीक आहे. आता हा सगळा झाला कौटुंबिक आणि तुमच्या संघर्षाचा सहभाग. अर्थात तुमचा संघर्ष अगदी 5-10 मिनिटात संपणारा नाहीये. पण आता मला यायचंय तुमच्या ब्रँडकडे, तुमच्या या सगळ्या आत्तापर्यंतच्या दर्जेदार दागिन्यांकडे. म्हणजे सोनं, चांदी, हिऱ्यांमधील तुम्ही पारंपरिक आणि फ्युजन या दोन्ही गोष्टींचा समावेश करून ते दागिने डिझाईन्स करता. मग त्यामध्ये दुर्मिळ पण असतील, पारंपरिक असतील किंवा आत्ताचे मॉडर्न असतील. तर हे जे सगळं करायची आहे कलाकुसर किंवा हे नक्षीकाम किंवा जे तुम्हाला करायची ते, यासाठी तुम्ही काय वेगळी मेहनत घेता, कशा पद्धतीने ते करता? आता सगळ्यात महत्वाचा तुम्ही मुद्दा उचलला की तुम्ही काय करतात. आता आपल्याकडे पारंपरिक तर दागिने आहेच आहेत, पण आम्ही नवीन दागिने इंट्रोड्यूस केलेत फ्युजन, म्हणजे जे पारंपरिक आहेत प्लस त्याच्यात नवीन ट्रेंड काय सेट करता येईल, कारण की आजकालच्या नवीन पिढीला थोडं ट्रेंडी लागतं. त्यामुळे आम्ही दोन्ही मिक्सर केलंय, इंडो वेस्टर्न पण पारंपरिक टच सोडला ट्रॅडिशनल नाही. तर ते आम्ही केलं आणि आजकाल जेवढं आम्ही बघतो की जे ओल्ड ट्रेडिशनचे डिझाईन आहे ते परत येते. त्यामुळे आम्ही त्यात चंद्रहारामध्ये मॉडिफिकेशन केले, नवीन बकुळ्यारामध्ये केले. आणि आमची एक स्पेशालिटी आहे घुंगरू हार. तो आमचा पेटंट डिझाईन सारखं आहे, म्हणजे त्यात 150 वर्षापूर्वीचं डिझाईन आहे, ते आम्ही रिइम्बर्स केलं आणि ते तुम्हाला ऍक्च्युली आईचा हार होता, मग तो आम्ही सेम घडवला आणि त्याचा एवढा आम्हाला डिमांड झाला की काय सांगू तुम्हाला. तो एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जे आजकाल ज्वेलरी जी येते ती हेरिटेजमध्ये येते, अनकट ज्वेलरी येते, डायमंड येते, पण आम्ही त्यात पण पार्ट्स केलेत की आता जी ब्रायडल ज्वेलरी आहे त्यात आम्ही हेरिटेजमध्ये ठेवलेत, अनकटमध्ये ठेवलेत, डायमंडमध्ये ठेवलेत. त्यानंतर येते म्हणजे एक लाईटवेट ज्वेलरी, म्हणजे जी आपल्याला डेली यूजला पटकन घालता येईल. त्यात इटालियन ज्वेलरीमध्ये पण आम्ही खूप लाईटवेट प्रोडक्ट काढलेत, म्हणजे लिटरली तुम्हाला खोटं 3-4 ग्रॅमच्या चेन आहेत, 2.5-3 ग्रॅमच्या चेन, म्हणजे युजेबल. त्यानंतर इटालियन फॅन्सी रिंग्स आहेत, चेन्स, अशा आम्ही त्यामध्ये खूप डेव्हलप केले. रोज गोल्ड, व्हाईट गोल्ड आणि नवीन आम्ही ब्लॅक गोल्ड पण कन्सेप्ट चालू केलाय की काळ्या रंगाचं सोनं. कारण की आजकाल काही यंग जनरेशनला पिवळं आवडत नाही, रोज आवडत नाही, काहीतरी वेगळं पाहिलं, त्यामुळे ब्लॅक गोल्ड पण आम्ही इंट्रोड्यूस केला आहे. त्याचा पण खूप ग्राहकांनी चांगला आम्हाला प्रतिसाद केला आहे. त्यानंतर आम्ही फॉर्मल जे कॉर्पोरेट वेअर म्हणतात त्यासाठी पण आम्ही नाजूक पेंडंट सेट केलेत,
जेणेकरून लोकांना ते पटकन ऑफिस वेअरसाठी घालता येतील. हम्म. म्हणजे सॉलिटरचे कानातले किंवा तुम्ही जर म्हटलं तर ब्रेसलेट्स हम्म. ते त्यांना घालता येतील, असं आम्ही खूप केलंय. आणि जी आता सगळ्याचा जो मिलाप होतो तो मेन म्हणजे डिझाईन. आम्ही प्रत्येक शहरातल्या पार्ट्समधनं वेगवेगळे आम्ही डिझाईन केलेत. म्हणजे जर तुम्ही मला विचारलं मुंबईमधनं आमचं थोडं माल येतो फॅक्टरीतनं, अहमदाबाद, चेन्नई, ऑल ओव्हर फ्रॉम इंडिया आमचं सगळं येतं. तिकडनं आम्हाला खूप फायदा झालाय. कारण का तुम्हाला सांगू का, जी पुण्यात पण ज्वेलरी बनते का, हो आपल्या फॅक्टरीजला बनते, बाकीच्या ठिकाणी पण बनते, पण जे कारागिरी असते ना ती तिकडे स्पेशालिटी आहे. बरोबर. त्यांचं जे फिनिशिंग लेवल आहे ते खूप महत्वाचं असतं. म्हणजे ते प्रोडक्ट मधलं तुम्ही जर बघितलं आत्ता जर आपले दालनात, तर तुम्हाला फरक कळेल की बाहेर काय ज्वेलरी आणि आपल्याकडे काय ज्वेलरी मधला फरक आहे. त्यामुळे ग्राहक आम्हाला खूप प्रतिसाद खूप देत आहेत. आणि त्यामध्ये आम्ही अजून एक केलं आहे की आता कुंदन जे असतं, कुंदन ज्वेलरीमध्ये पण त्यात खूप सब टाईप्स येतात. ते पण आम्ही 100% ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. कुंदन हार, मोती कुंदन, गहू तोडे हार, राणी आणि लक्ष्मी हार, त्यात फॅन्सी. अच्छा, त्यांनी पण आम्हाला खूप प्रतिसाद दिला. तो फ्युजनचा एक प्रकार आहे. आणि जर पारंपरिक आपण म्हटलं तर त्यामध्ये मग शिंदेच्या तोडे आले, अच्छा, तांदुळी पोत आली, अच्छा, चंद्रहार, बकुळी हार, ठुशी आली जुनी, कोल्हापुरी साज आला, कोल्हापुरी साजामध्ये वज्रटिका आली, ड्युएल केलंय. तुम्ही जर बघितलं दोन्हीकडनं गेलं, ते आमचं सगळ्यात मोठा डिझायनिंगचा पार्ट होता आणि त्यांचा आम्हाला खूप उत्तम प्रतिसाद होता त्याचा. अच्छा, असं आम्ही सगळं हे आता म्हणजे अगदी नगरकर ज्वेलर्सची ओळखच आता डिझायनर ज्वेलर्स झाली. तर ही जी ओळख टिकवण्यासाठी आणखी काही नवीन इनोव्हेटिव्ह आपण काय करतोय? आम्ही आता इनोव्हेटिव्ह करतोय म्हणजे कसं, जी आपली ज्वेलरी असते ती थोडी लाईटवेट पण करतोय. कारण की आजकाल भाव थोडे वाढलेले आहेत, भरपूर, थोडे नाही भरपूर वाढलेले आहेत. तर आम्ही आता किती वाढले तेही सांगा. आता किती तोळा आहे? आजचा आहे 1,28,100 24 कॅरेटचा, आणि 22 कॅरेटचा 1,17,900 आजचा. हे 24 कॅरेट 22 कॅरेट नेमकं काय म्हणजे नेमकं आमच्या सगळ्या प्रेक्षकांना पण कळेल सांगतो. आता 24 कॅरेट म्हणजे जी आपली वेडणी येते 995 ची, ते 24 कॅरेटच्या कॅटेगरीमध्ये येतं किंवा बिस्किटांच्या स्वरूपात येतं. 1 ग्रॅम, 2 ग्रॅम, 5 ग्रॅम, 10 ग्रॅम, की त्याला मजुरी एकदम नॉमिनल असते. 100-200 रुपये पर पीस असते. म्हणजे लोक ते इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतात. आणि जो 22 कॅरेटचा जो दागिना असतो त्याच्यात थोडं तांबा आणि चांदी मिक्स केलेलं असतं की जेणेकरून तो दागिना टिकेल. कारण का ते मोल्डिंग 24 सोन्याचं टिकत नाही, ते खूप सॉफ्ट असतं. बरोबर. तोपर्यंत आपण ॲलॉय मिक्स करत नाही तोपर्यंत त्याला तो कडकपणा येत नाही. तर 22 कॅरेट जनरली म्हणजे 99% लोक 22 कॅरेटचेच दागिने करतात. 23 कॅरेटच्या जुन्या आपल्या ठोक्याच्या पाटल्या बांगड्या कोणाची रिक्वायरमेंट असेल तर तेही आपण करून देतो. म्हणजे ग्राहकांच्या पसंतीवर आहे. पण शक्यतो 22 कॅरेटचेच सगळे दागिने घेतात. हे आता जे तुम्ही म्हणाल की व्हाईट गोल्ड, रोज गोल्ड आणि काय बायबॅक काही? हो, ते 18 कॅरेट सोनं असतं. अच्छा, व्हाईट गोल्ड, रोज गोल्ड, ब्लॅक गोल्ड, त्याला पूर्ण बायबॅक आहे. सगळं हॉलमार्क ज्वेलरी असते. जसं 18 कॅरेटचा जो रेट आहे आजचा, त्या रेटने तुम्हाला त्याचे केव्हाही पैसे मिळतात. हे हॉलमार्क म्हणजे ज्याला आपण म्हणतो की तो ट्रेड असला की 100% त्याच्यावर विश्वास ठेवतो ग्राहक, हे काय आहे अगदी नीट समजून सांगा. म्हणजे आता हॉलमार्कचं कसं येतं जनरली, त्याच्यावर पहिले फक्त ट्रायंगल यायचा हॉलमार्कचा, पण आजकाल त्याच्याहून ॲडव्हान्स झाले. 6 युनिक आयडी कोड आहे प्रत्येक दागिन्या आणि दागिन्यांवर. म्हणजे जर तुम्ही भिंग लावून नीट बघितलं, प्रत्येक दागिन्याला युनिक आयडी कोड त्याला म्हणतात. आपल्या प्रत्येक दागिन्यावर सोनं चांदी आणि नाही, फक्त सोनं. ओके, अजून चांदीला ते प्रोसेस चालू आहे. पण पुढे भविष्यात होणार आहे. कारण की आता चांदीचे भाव वाढलेले आहेत. चांदीचा दर उच्चांकावर आहे. म्हणजे आज जवळजवळ 1,68,500 चांदीचा दर आहे. त्याचा पण म्हणजे तुम्ही जर बघितलं काल तर त्याच्याहून उच्चांक गाठलेला 1,80,000. आज थोडं करेक्शन दाखवलं मार्केटनी, पण ते पुढे प्लसच होणार आहे. अच्छा, तर चांदीला नाहीये, पण सोन्याला हॉलमार्क असलेच ग्राहकांनी ज्वेलरी घेतली पाहिजे, जेणेकरून ते माझ्याकडे नाही कुठेही गेलं तरी त्या शुद्धतेचं सोनं आहे त्यांना खात्रीशीर राहिलं पाहिजे. पहिलं कसं व्हायचं, तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो. माझा दागिना कोणाकडे दुसऱ्याकडे घेऊन गेला तर लोक दुसऱ्या सोनाकडे हे हलकं सोनं आहे, किंवा दुसऱ्या कामाचं थोडं कमी प्युरिटीचं आहे. पण जेव्हा तो HUID मिळतो त्याकडे उत्तरच काही नसतं. कारण का तो मी नाही मारला, बरोबर, त्या जे HUID हॉलमार्क वाल्याची कंपनी आहे त्यांनी मारलेला, गव्हर्नमेंटचा आहे तो. ते खूप चांगलं झालं. म्हणजे जे जेन्युइन लोक करतात ना त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही, उलट ते असलंच पाहिजे. हा एक खूप चांगलं गोष्ट आहे. बरोबर. आणखी एक पुष्करजी, आता आपण ज्या कोथरूडच्या शाखेचं आपण शुभारंभ केला त्यावेळी तुम्ही अगदी म्हणजे म्हणतो ना आपण त्याला ग्राहक देवो भव, आणि अशाच एका ग्राहकाच्या हस्ते आपण त्याचा शुभारंभ केला. तर ही जी ग्राहक आणि तुमचं जे आपुलकीचं नातं आहे, जे जोडलं गेलेलं आहे, तुम्ही स्वतःहून अटेंड करणं आणि
ती ग्राहक आपल्याकडे अगदी म्हणजे जशी तुमची तिसरी पिढी चालू आहे तशी त्या ग्राहकाची पण ती पिढी चालत बरोबर आलेली आहे. आहे. आप्पा, वल्लभ आणि वसंत आणि आता पुष्कर आणि प्रसाद आणि ग्राहक हे कसं काय नातं जोडलं गेलेलं आहे? हे कसे काय तुमच्याशी जोडले गेलं? कसं बॉन्डिंग आहे? म्हणजे आता आम्ही जनरली 2 ऑक्टोबरला आपलं हे ओपनिंग झालं आणि ठाण्याच्या पण आम्ही शॉपला कस्टमरच्या आणि माझ्या आई आणि काकांच्या हस्तेच ओपनिंग केलं होतं. आई म्हणजे स्वातीताईंच्या हस्तेच ओपनिंग केलं होतं आणि इकडचं जे आम्ही कोथरूडचं केलं ते पण सगळ्या ग्राहकांच्या हस्तेच केलं. कारण काय ग्राहक आमच्यासाठी सर्वस्व आहेत. बरोबर म्हणजे ग्राहकच आमच्या ब्रँड अँबॅसेडर आहेत. तुम्ही असं म्हणलं तरी चालेल बरोबर की त्यांनी आम्हाला म्हणजे ग्राहक तिसरी पिढी आमच्याकडे येतेच. पण आमचं जे नातं ग्राहकांशी आहे ते खूप वेगळं आहे. आपुलकीचं नातं आपुलकीचं नातं आहे. आता तुम्ही जर कधीही दुकानात आला आपल्या म्हणजे तुम्ही कधीही बघा आम्ही काउंटरवर असतो. म्हणजे मी ऑफिसमध्ये बसत नाही, ग्राउंडवर असतो. म्हणजे एरवी सेल्समन तिथेच असतात आणि मालक कुठे शोधायची वेळ येते, तसं इथं मालक नाहीये. दुकानात काही काही लोक जातात पण काही काही लोक ऑफिसमध्ये पण बसतात. बरोबर पण जनरली मी कंटिन्युअस फ्लोअरवर असतो. म्हणजे हार्डली फक्त जेवायचे 15 मिनिटं सोडले तर कंटिन्युअस आम्ही ग्राउंड फ्लोअरवर असतो किंवा फॅक्टरीजमध्ये असतो. आणि आता त्याच्याहून सगळ्यात मोठी आम्हाला अशी परिस्थिती झाली आहे की ग्राहकांना एवढी सवय झाली आहे की मी कुठं पळू कुठं नाही, त्यामुळे माझं शेड्यूल खूप हेक्टिक म्हणजे झालं. तुम्ही इथे दुकानात आल्यानंतर ओनर कम सेल्समन तेव्हा मी manager आहे दुकानचा. ओनरचा पेहराव काढून ठेवायचा आणि आपण स्टाफचा घालायचा. बस कारण की जोपर्यंत तुम्ही ग्राउंड लेवलला उतरत नाहीत तोपर्यंत तुम्ही त्या पोझिशनला पोचू शकत नाहीत आणि तुम्हाला काय आपण कुठे कमी पडतोय ते काहीच कळत नाही. त्यामुळे मी ग्राउंड लेवल पासून वरपर्यंत असतो आणि ग्राहकांना एवढी आमची सवय झाली की पुष्कर तू कुठल्या दुकानात आहेस, इकडे तिकडे थोडं आमचं टाइमचं होतं पण मी सर्वोच्चपणे 99% सगळ्यांना अटेंड करण्याचा प्रयत्न करतो. माणूस शेवटी एक आहे. बरोबर पण मी ठाण्याला पण जातो, लक्ष्मी रोडला जातो, कोथरूडच्या दुकानात जातो, तुळशीबागेत जातो, हेड ऑफिसला जातो. सर्वस्व सगळ्यांना थोडं असं करून प्रयत्न चालू आहे. बरं आता आई म्हणजे स्वातीताई कुठे म्हणजे ठाण्याला पण जातात इथे पण हो, कसं? मला आईचा माझा एवढा अभिमान आहे. ती व्यक्ती जसं मी उल्लेख केला ठाण्याला अपडाऊन करते आई. म्हणजे बरं. एक दिवस राहते बरं आणि दुसऱ्या दिवशी येते. प्लस तुळशीबागेतला पण अख्खे दुकान सांभाळते. म्हणजे एक बाई आज 2 दुकानं एकटी सांभाळते. त्यात मला खूप त्याचा अभिमान आहे आणि ते म्हणतात ना की तिने खूप मेहनत घेतली हो. म्हणजे लोक पहिले जे बघायचे सगळं हे तिच्याकडे मी ज्या नजरेने मी सगळे आपलेच लोक होते पण ते सगळे बघायचे. पण तिने जे जगाला सिद्ध करून दाखवलं ना एक बाईनी, त्याचा मला स्वार्थ अभिमान आहे थोडक्यात तिने आधी पहिले हे दागिने घडवले. हो. नक्कीच. आता मी अगदी शेवटाकडे येतो आणि अगदी 1-2 प्रश्न महत्वाचे. आता दीपावली आणि अर्थातच भले तुम्ही मगाशी म्हणालात की 1,28,000 आणि काय असेल ती, तरी देखील ग्राहकांचा सोनं घेण्याचा जो कल आहे तो काही कमी झालाय यावेळी असं वाटतंय का तो आहे तसाच रुटीन? नाही नाही, कल अजिबात कमी झालेला नाहीये. पण एक तुम्हाला सांगतो, सोनं कधीही लोकांचा कल कमी होऊ शकत नाही. फक्त एक काय झालं, लोक जे 1 लाखाचं सोनं घेतात जिकडे 1 तोळा यायचं ते आता 8 ग्रॅम येते जवळजवळ. तुम्ही जर अंदाज पकडला लोक तेवढ्याच अमाऊंटचं बाय करतायत, फक्त त्यांना ग्रॅम कमी येत आहेत. पण चांदीचं पण पूर्ण प्रतिसाद आहे. लोक जे आपल्याकडे आता सध्या येतात रिसेंटली चांदी बुलियन म्हणजे जे म्हणतात विटा भरपूर प्रमाणात घेत आहेत. किती भाव 1,85,000 पण मी चांदी विकली. अच्छा. तरी प्रतिसाद होता आणि बुकिंग होतं. म्हणजे सोने चांदीवर विश्वास आहे आणि तो नेहमी राहणार. आणि फ्युचर पण म्हणजे याच्या पुढे पण सोनं हे वाढतच जाणार आहे. जी आता मध्ये सगळ्यांनी न्यूज चालवली होती की सोनं 1 लाख होतं तेव्हा आय थिंक 3-4 महिन्यापूर्वीच झालेलं की सोनं 70,000 रुपये होणार, 65,000 येणार. तुम्ही जर ऐकलं असेल. मला एवढ्या ग्राहकांचे फोन आले, पुष्कर सोनं 70,000 होणार, 65,000 होणार. म्हटलं काही घाबरू नका, म्हटलं सोनं उतरत नाही आणि झालं उलट. मी त्यांना एवढं पण सांगितलेलं सोनं 1,20,000 रुपये जाणार आणि ते घडलं तसं. हा अनुभव आप्पांचा आणि किंवा वल्लभ आणि वसंत सगळ्यांचा अनुभव. आणि म्हणतात नाही थोडं आम्हाला 1% कळलं तरी नशीब आहे. अजून आम्हाला शिकण्यासारखं खूप आहे आणि ग्राहकच आम्हाला शिकवतात. बरोबर, हे सगळ्यात महत्वाचं. बरं 5वी शाखा कुठे ओपन करतोय आपण? 5वी शाखा आम्ही बाणेरचं चालू आहे आमचं. अच्छा, बरं झालं विचारलं. लोकांना जवळ, बाकीच्या बाणेर औंध बाणेरला पण आम्ही करतोय. आणि आजकाल काय होतं तुम्हाला पार्किंग एक खूप मोठा इश्यू आहे. ट्रॅफिक एवढं झालंय की प्रत्येक ग्राहक येऊ शकतो असं नाही. आधी काही घेताना पहिले पार्किंग सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे तिकडं आम्ही पार्किंगची पण प्राधान्य देतोय. औंध बाणेर आणि अजून 1-2 आहेत पण आता ते मी सांगत नाही. जेव्हा होईल, माझा एक स्वभाव आहे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी सांगत नाही. पण आहेत फ्युचर पाईपलाईन मध्ये भरपूर काही गोष्टी आहेत
मी तुम्हाला नक्की नेक्स्ट टाइम रिव्हील करीन जेव्हा आपण भेटू तेव्हा. नक्कीच 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 पुष्करजी, खूप खूप छान वाटलं. आणि आपण अगदी म्हणजे ज्याला म्हणतो ना की ट्रेंड काय आत्ताचा, नेमकं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच्या जनरेशनला नेमकं कशा पद्धतीने दागिने खरेदी करायला हवेत, त्याचं कन्फ्युजन कसं दूर व्हायला पाहिजे, याच्यावर फक्त अगदी मी शेवटचाच प्रश्न विचारेन की आता नेमका ट्रेंड काय आहे आणि एखादा आलेला कस्टमर ज्याला आनंद पण मिळाला पाहिजे, समाधान पण मिळालं पाहिजे आणि त्यांनी पुन्हा एकदा ग्राहक म्हणून आपल्याकडे यायला पाहिजे, कशा पद्धतीने टॅकल करतात? आता कसं असतं, प्रत्येक ग्राहक टू ग्राहक डिपेंड करतं ते. म्हणजे आता कुठल्या एजचं कस्टमर आहे बरोबर. किंवा काय एज ग्रुप काय त्याच्यावर व्हेरी करतं. बरोबर म्हणजे आता कोणाचे यंगस्टर्स आले तर आम्हाला माहिती आहे की त्यांना लाईट वेट ज्वेलरी आवडते. बरोबर मग त्या ह्यानी आम्ही सगळं बॅकग्राऊंड बघून किंवा ते बघून तीच ज्वेलरी काढतो की जे त्यांना आवडते. हम्म. आता कोण म्हणजे एक साधारण 40, 50, 60चे असतील तर त्यांना थोडं अँटिक लुक आवडतात, की मग त्यांना आम्ही जे आपले गेरूचा माल हा. असतो तो त्यांना दाखवतो, त्यांना खूप आवडतो, आकर्षण होतं. आणि जो आजी वगैरे येतात म्हणजे त्यांना कंठी, बरोबर, जुन्या काळात हिरा बरोबर, कंठी येते, बरोबर, बरोबर. आम्ही त्यात अजून एक पुढचं डिझाईन केलं, पंचमाळा म्हणतात त्याला. आम्ही ती पण त्याच्यात एक खूप चांगलं डिझाईन केलं डेव्हलप. त्यामुळे ग्राहकांचं म्हणतात ना, आपल्याकडे डिझाईनच एवढे आहेत की ते ऑटोमॅटिक परत येतातच आपल्याकडे. बरोबर. नक्कीच. एकंदरीत पुष्करजींनी आपल्याला या संपूर्ण त्यांच्या प्रवासाची, अगदी आप्पांपासून म्हणजे आजोबांपासून, नंतर वल्लभ वडील असतील किंवा काका वसंतजी असतील, यांच्यासोबतचा सगळा संघर्षपूर्ण प्रवास मांडला. आणि शिवाय आत्ता ते दोघेही म्हणजे पुष्कर किंवा प्रसाद असतील, त्यांची आई स्वतः स्वातीताई देखील कशी त्यांना हातभार लावतीये हे देखील त्यांनी सांगितलं. खरं म्हणजे पुणेकरांना तुम्ही एस नगरकर ज्वेलर्समध्ये या आणि सोनं चांदी खरेदी करा अशी सांगायची काही गरज राहिलेली नाही. ज्याला असं क्लिअर होतंय की मला इथे प्युरिटी मिळते, मला इथे गॅरंटी मिळते, मला इथे क्वालिटी मिळते, तो चोखंदळ ग्राहक या ठिकाणी येतोच येतो आणि येतच राहील. कारण या पिढीनं आतापर्यंत आपुलकी जपली आहे. आम्ही फक्त सोनं विकत नाही, आम्ही फक्त चांदी विकत नाही, आम्ही फक्त हिरे विकत नाही, आम्ही अश्रू जे लोकांच्या डोळ्यातून बाहेर पडतात त्याचे मोती आमच्याकडे कसे साठवता येतील ते देखील आम्ही सोबत ठेवतो. आणि एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समाजकार्यात देखील हे एस नगरकर कुटुंब कुठेही कमी नाही. जिथे जिथे गरज पडेल, जिथे जिथे, अगदी परवा कोथरूडच्या याच शाखेच्या उद्घाटनाच्या वेळी देखील त्यांनी काही NGOजना सामाजिक या कृतज्ञतेच्या भावनेतून देणगी देखील दिलेली आहे. तर एकंदरीत नगरकर यांचं नातं केवळ आता पुण्याशीच लिमिट राहिलेलं नाही, ते ठाण्याशी देखील जोडलं गेलेलं आहे. मी तर म्हणतो भारतात अशा अनेक शाखा एस नगरकर या ज्वेलर्सच्या भविष्यात उभ्या राहतील. कारण आप्पांनी मुहूर्तमेढ रोवली, वल्लभ आणि वसंत या दोन्ही नगरकर बंधूंनी त्याचा विस्तार केला आणि प्रसाद आणि पुष्करजी या दोघांनी त्याला चांगल्या पद्धतीनं झळाळी दिली आहे. अर्थातच सोनं चांदी खरेदी करायची असेल तर नगरकर ज्वेलर्समध्ये यायला विसरू नका. आणि तुम्ही मात्र पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.